स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराची विधिमंडळाच्या विशेष अधिकार समितीसमोर सुनावणी झाली। एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या पोस्ट प्रकरणी त्याच्यावर हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी तक्रार दाखल केलेली होती। सुनावणी दरम्यान त्याच्या टी-शर्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं। बुरा नहीं हूं मैं बस सबको अच्छा नहीं लगता असं त्यानं त्याच्या टी-शर्टवर छापलेलं होतं। या सगळ्या संदर्भात प्रसाद लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली। ज्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले। तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही आहे। त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे। सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही। येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल। तर या सगळ्या संदर्भात समिती लवकरच निर्णय घेईल असं भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि काल सुनावणी पार पडली आहे।